माझं प्याद मारलं काय आता दाखव. आयुष्यात पाहिलेला सगळ्यात मोठा विनोद. एक बुद्धी नसलेला माणूस बुद्धिबळ खेळतोय. चुप रे. काय रे हा एवढा मोठा हार कशाला गळ्यात? काय कुठे बळी वगैरे द्यायला येतात की काय? आमचा ऑलरेडी बळी गेलाय सासरे बुवा. सासरे बुवा. रुपा काय आहे हा प्रकार? एवढं कळत नाही आणि बुद्धिबळ खेळताय सासरे बुवा. एक काम करा. कसलं? पुढच्या सीझनला आंबे घ्या. आंबे कशाला? ते तुमच्या डोक्याच्या खोक्यात भरा आणि आम्हाला भेट म्हणून पाठवून द्या. बाबा आज मी लग्न केलंय. लग्न? दोघांचं? तिघांचं कधी लग्न असतं का? लग्न करून आलात मग इथं काय काम आहे तुमचं? अहो बाबा आम्ही तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. मिळणार नाही. हवेत कोणाला? चल का आपण देवाच्या पाय पडू. दगडाच्या कशाला? देव दगडाचा नसतो काय? माहित नाही बुद्धिबळ खेळतायत. चल चल चल. आज कुठे झालास? हे काय तुला बापाचं घर वाटलं की काय? काय ग तुझ्या बापाचं घर आहे ना की भाड्याचं? भाड्याचं म्हटलं भाड्याचं. तिच्याशी कशाला बोलतोय? माझ्याशी बोल. तुमच्याशी माझा वकील बोलेल. वकील? मग मी कोर्टात जाणार आहे. ह्या तुमच्या मुलीनं मला फसून माझ्याशी लग्न केलं. लग्नाच्या वेळी मला खोटं सांगितलं की तिच्या बापाचं घर आहे तिचं आहे म्हणून. काय ग काढे? बाबा आम्हाला काय माहित की तुम्ही आम्हाला इथं राहू देणार नाही म्हणून. म्हणजे तुम्ही दोघं इथं कायमचे राहायला आलात? मग शेवटच्या खडकेला तुमच्या तोंडात पाणी टाकायला कोण नको? चला चला माझ्या घराच्या आधी बाहेर वा. माझ्या तोंडात छेड घातलं तेवढं बाद झालं. पाणी पाचतोय. चल चल घराच्या बाहेर. नाही ओरडत. रुपा रुपा चल आपण जाऊया. या रिंग मास्टरच्या घरात आता 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाही. समोरच्या आंब्याच्या झाडाखाली आपण आपला सुखी संसार उभारायचा. जेवण खाणं पिणं हे ते सगळं 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 बाहेर करायचं. बघू द्या अख्ख्या गल्लीतल्या लोकांना. हो बघा बाबा. तुम्ही सुद्धा बघा. काय रुपा आपला स्टोव कुठे आहे? अहो तुमच्या हातातल्या पिशवीत तर आहे. तुमच्या? अरे तुझ्या हातातल्या पिशवीत आहे. मी बावचळलो एकदम. आहो जाओ. हे काय? आमचा स्टोव. 3 दगडांचा स्टोव. तीनू अरे आपल्याकडे भांडी सुद्धा नाहीयेत रे. अगं तू दगड आहे हात पकड. हो. तू काही काळजी करू नकोस. आज गावात फिरून आपण भीक मागून 4 डबे गोळा करूया. हो. पण या घरात एक क्षण देखील थांबायचं नाही. बाबा येतो आम्ही. अरे अरे रुपा अरे चाडारो त्या आंब्याच्या झाडाखाली तुम्ही संसार करता. जिसका कोई नहीं उसका तो खुदा है यारो. मैं नहीं कहता किताबों में लिखा है यारो. मूर्ख गाणं म्हणतात आणखीन. हे रुपा या घराच्या बाहेर पाऊल टाकलंस ना तर तगड तोडून टाकीन. मग बरं होईल. लंगड्यांना भीक जास्त मिळते. जिसका कोई नहीं उसका. तो दगड आहे ना स्टोचा तो घाला माझ्या डोक्यात. आणि मग दगड फुटला मग आम्ही जेवण कशावर करणार? मग दगडावर जेवण नका करू. या घरात राहा तुम्ही. तुम्ही किती चांगले आहात हो. मामा मामा तुम्ही अगदी फणसासारखे. सारखा काटे दाखवतो तुला आता. ते सांगतोय. बाहेरनं काटे आत न कसे अगदी गोड. बस गळला वाटतं. काय झालं माझ्या लाजाला? काय झालं? काय झालं ग? अगं आई बघ ना ह्याचं रडणं काही थांबतच नाहीये. अगं पाच त्याला. अगं आज काय झोपतो तेवढ्यापुरता शांत असतो. नंतर पुन्हा आपली पिपाणी सुरू. वाढती भूक असते मुलांची. आपण संध्याकाळी दृष्ट काढू बाई. आली ही बया. दृष्ट म्हटल्याबरोबर आली अवदसा. कळली वाटतं बातमी. हे बघ तू इथंच बस. मी तिला वाटेला लावून येते. ओले काय झालं माझ्या लाजाला? ओ काय रामू काका तुम्ही गेला होतात वाटतं कळवायला? नाही रामू काका मला वाटेतच भेटले. मी विचारलं तेव्हा त्याने सांगितलं. बाळ कुठे? बाळाला घेऊन बाळाचे आई वडील देवळात गेलेत. 1-2 तासांनी येतील. तुम्ही पुन्हा केव्हा तरी या ना. फोन करून या. भेट होईल. ओले काय झालं माझ्या लाजाला? ओ काय झालं? किती होतोस? या तुम्ही या. निघा.
थांब वहिनी, निघते. उशीर झालाय. आधीच खूप उशीर झालाय वहिनी. अगं त्या दिवशी दादाच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, त्याच दिवशी त्याला ही बातमी सांगायला पाहिजे होती, पण मी त्याशी एक शब्दही नाही बोललो. मला क्षमा कर वहिनी. कुठल्या तरी भलत्याच मनस्थितीत तुझ्याकडनं घडलेली एक चूक मी लक्षात ठेवली आणि इतकी वर्ष तू केलेली माया विसरलो. चल आज चल. नको. मी बाळाला बघून आले. अच्छा, तुझे ओठ बोलतायत ते तुझ्या डोळ्यात दिसत नाही वहिनी. चल. नको. त्यानं आवडणार नाही ते. आणि माझ्या आवडणं न आवडण्याचं त्याचं तुला काहीच नाही. पण नाही वहिनी, चल. राजेश, ओले ओले ओले, काय झालं काय झालं काय झालं तुला? काय झालं माझ्या बाळाला? काय झालं काय झालं? अगं आई बघ ना, याचं रडणं काही थांबतच नाहीये. ती मेली अवदासा येऊन गेली ना आता. तू थांब, मी त्याची दृष्टच काढतोय. ये हो माझ्या बाळ. काय झालं ग माझं सोनं? प्रिया, द्या बाळाला माझ्याकडे. अहो त्याची दृष्ट काढायची आहे. दृष्ट्या नंतर काढा, आधी वहिनीला दाखवून आणतो. आता तिची नजर याच्यावर पडली म्हणजे झालं. ओ जावई बापू. आई, आता त्या वांजेची नजर बाळाला लागली ना तर मला सांगू नकोस. शुभ बोल ग आई. राहिलं, आमचा त्या मुलावर काही अधिकार नसेल तर मी मारायला कशाला बोलते? तसं नाही ग आई, मी राजेशशी नंतर काय बोलायचं ते बोले, पण त्या परक्या बाई समोर उगीच तमाशा नको म्हणून मी गप्प बसले. अरे ए बघ ना वहिनी, रडायचं थांबतच नाही. कोणी कोणी ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होतो ती हनीमूनची रात्र आज आली. दिवस रात्र काय होत चालला काय कळतच नाही मला. आहा, वासत नाही. चौदवी का चांद हो चांद म्हटल्या चांदवा बसलाय बघ कसा. अरे एकच पाय बुट घातलं. हे काय लेग अंपायर म्हणजे? जोपर्यंत तू काही काम धंदा करत नाही हा. तोपर्यंत रात्री तू माझ्या बरोबर माझ्या खोलीत झोपायचास. हनीमून तुमच्यावर करायचा? नाही म्हणजे मला दिवस पाहिजे हनीमून करायला पाहिजे. नो हनीमून. दिवस पाहिजे घरातली सगळी कामं तू करायचीस. मी? हो. सकाळी 5 वाजता उठून दूध आणायला जायचं. 5 वाजता? हा. आपण आपल्याकडे दूधवाला पोरगा आहे ना. आहे, पण हा. तो पिशवी मागे 50 पैसे जास्त घेतो. म्हणजे महिन्याचे 15 रुपये वाचतील. सकाळी 6 वाजता नळ येतो तेव्हा धुणी भांडी तूच करायचीस, पाणी सुद्धा तूच भरायचंस. धुणी भांडी सुद्धा? आपली मोलकंड रजेवर केली का? अरे ती महिन्याला 200 रुपये पगार घेते, म्हणजे ते 200 रुपये वाचतील आणि हे 15 रुपये 215 रुपये वाचतील. सकाळी 8 वाजता उठून भाजी मार्केट मध्ये जायचं. टॅक्सी न चालत चालत? एवढं लांब? हो. समोर तर आपल्या भाजीवाला आहे. अरे तो जुडी मागे 50 पैसे जास्त घेतो, म्हणजे महिन्याचे 15 रुपये वाचतील. 215 आणि 15 230. कान फुटला माझा, ओरडत नुसती. गव्हाचं पीठ चक्कीवर घेऊन जायचं? नाही, चक्कीवाला किलो मागे 100 ग्रॅम पीठ मारतो. शिवाय दळणावळीचे मिळून महिन्याला 51 रुपये वाचतील. मग गहू अख्खे खायचे? दळायचे. दळायचे? हा, जात्यावर. आपण दोघांनी सकाळी ओवाया म्हणे. माझ्या मामाच्या बैलाला तू दळायचेस, तू एकट्यानं. अहो मी घर गडी आहे की घर जावई आहे? पटत असेल तर इथं राहायचं, नाही तर तडक पारावर. ठीक आहे, उघडा टाळ उघडा. आता जातो माझ्या बायकोला घेऊन. जा, बिंदास जा. काय कॉन्फिडन्स? अरे आज संध्याकाळीच माझ्या मित्राचा, म्हणजे तुझ्या बापाचा फोन आला होता. काय म्हणून? त्यानंच मला हे सगळे नियम आणि अटी सांगितल्या. अच्छा अच्छा अच्छा. तरी म्हटलं शिक्का मारण्याच्या डोक्यात एवढी बुद्धी कशी आली? तुम्हालाही बुद्धी आहे. पण हे सगळं कशासाठी? काय की तू काही काम धंदा करत नाहीस की नाही? काहीतरी सांगू नका, आता कामाला चाललोय ना. असलं काम नव्हे, पैसे मिळवण्याचं काही काम करतोस? नाही ना. मग तुझा खर्च मलाच करावा लागणार की नाही? मग आता तो खर्च आणायचं कुठून मी? म्हणून हे असे पैसे वाचवायचे. वा वा, काय डोकं चालवलं आहे. आपण खरंच पैसे वाचू. आजपासून काय करूया, मी आणि रुपा घरात जेवतो. चालेल.
तुम्ही बाहेर कुठे 13वा माळा आहे का बघा ते आणखीन एक महत्वाची अट राहिली. आता पाणी झालं, दूध झालं, पीठ झालं, भाजी झाली, आता आणखी काय? रात्री झोपताना हा, झोपताना तर सांगा, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ना. काय 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 पाहिजे पाहिजे. झोपेत कसे पाहिजे आपणार? तुझे नव्हे द्या, मग मी झोपल्यावर माझे पाहिजे पाहिजे. अच्छा अच्छा, तुमचे. आपण प्रॅक्टिस करूया. पकडा. द्या. काय दिसता हो तुम्ही? थँक्यू थँक्यू. केस गळेला शाजा. चप. बघू ऍक्टिंग करता हो, अजून हात पण नाही लावलाय. या पार पाय दिला. दाबायचा होता. चेपला गेला. अहो, रामू काका निरोप घेऊन आलेत. शनिवारी राजेशने मला त्यांच्या घरी बोलवले. काहीतरी तातडीचं काम आहे. जाऊ ना? नाही, काय गरज नाही. मागच्या आठवड्यात तू बाळाला बघून आलीस, त्यानंतर प्रियाच्या आईने मागे का धिंगाणा घातला. रामू काकांनी सांगितलं ना तुला? त्याचं काय आहे थोरले मालक? धाकट्या बेनी साहेबांचे मम्मी पप्पा शनिवारी पुण्याला जाणार आहे. त्यानंतर बंगल्यात दोघच असणार. धाकट्या बहिणी तशा चांगल्या आहेत. त्यांची मम्मीच जरा लबाड आहे. आणि एवढं मुद्दाम बोलावणं पाठवल्यावर न जाणं बरं दिसणार नाही. हो ना. ठीक आहे, ये जाऊन. अरे हो हो हो, अरे हो, अरे रडू नको रे बाळा. अरे तरी मी प्रियाला सांगितलं होतं त्याला नीट दूध पाज आणि मग जा म्हणून. ये ग गाई गोठ्यात बाळाला दूध दही वाटत. अहो, हे असं जुनं गाणं ऐकून तो थांबणार आहे का? तुम्हाला ती वहिनीची अंगा येते का? ती का? तुम्हाला येते ना? पण मला पाठ आहे हो, पण मला गायला जरा भीती वाटते. का? आता मी गायला लागलो आणि माझा आवाज ऐकून हा जास्त जर रडायला लागला तर? त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यासाठी दुधाची बाटली घेऊन या. जा पळा. अरे हो 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 रे बाळा, जो जो रे बाळा. कोण आलं? जातो. हे वहिनी साहेब, धाकटे मालक, वहिनी साहेब आल्या. अरे वा, झालं, मी सुटलो बाबा. वहिनी, तू आधी ह्याला घे आणि तू अंगाई गा. आज बेटा सुनेगा और बाप रिकॉर्ड करेगा. स्टार्ट. हा राजेश बोल. काय? ओ माय गॉड. हो हो, आम्ही निघालो. हो, लगेच निघालो. काय झालं? ते मी नंतर सांगतो. आपल्याला ताबडतोब निघायला हवं. चला. होल्ड टाइट सिस्टर, होल्ड टाइट. राजेश, तुझ्या बायकोला मी झोपेचं इंजेक्शन दिलंय, पण तिची लक्षणं काय आहेत ती तू पाहतोच आहेस. होय डॉक्टर, म्हणूनच तर मी तातडीनं तुम्हाला इथे बोलवलं. तिच्या मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे तिच्या मेंदूवर जो आघात झालाय, अशा परिस्थितीत तू तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये हलवलंस तर? मेंटल हॉस्पिटल? नाही डॉक्टर, मेंटल हॉस्पिटल नको. आपण त्यापेक्षा इथेच तिची व्यवस्था करूया. ओके. नर्स तिच्यावर 24 तास देखरेख ठेवेल. ठीक आहे? राजेश, प्रिया कुठे आहे? प्रियावर आहे. चल. अगं तसे एवढं सगळं झालं तरी तू अजून इथंच? तिच्या बाळाला खाल्लंस तरी तुझं अजून समाधान झालं नाही? एक शब्द बोलू नकोस. चालते होय तू. चालते हो म्हणते ना. चालते हो. प्रिया, झोपला वाटतं. कुठे निघालास? मला पण ह्याला जायचंय. तुम्ही जाऊन या, मी सकाळी जाईल. बहिणी साहेब, तुम्ही? रामू काका, आता प्रिया कशी आहे? डॉक्टरने आता झोपेचं इंजेक्शन दिलंय. मी बघून येते. आपण धाकट्या बहिणी साहेब मम्मी आहेत वर. मी लांबनच पाहते रामू काका. रामू काका. रामू. राजेश, अरे प्रिया, तू पुन्हा इथं आलीस? राजेश, अरे खरंच माझ्यातनं चुकून. बस झालं वहिनी, बस झालं. अगं चुकली तू नाही, चुकलो मी. राजेश, तुझ्या नीचपणाचा एकदा अनुभव घेऊन सुद्धा मी शाळा झालो नाही. राजेश, शट अप. वहिनी, तुझ्या त्या गोड जिभेतून पुन्हा माझं नाव सुद्धा काढू नकोस. अरे अरे तू तरी मला समजून घे. काय समजून घेऊ मी? काय समजून घेऊ? खरं तर
खुनी म्हणून मी तुला पोलिसांच्या हवाले करायला हवा होता. अरे मग कर ना, खरंच फासावर जाणं पत्करेन मी. बस झालं ग, बस झालं आता. जा ना इथून. तुझ्या जागी मी असतो ना तर जीव दिला असता. मला जे कळलं ते खरं रामू काका. हो, पण वहिनी साहेबांनी हे मुद्दाम केलेलं नाहीये. माझा विश्वास आहे माधवीवर. ही कुठे गेली? माधवी, 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 थांब माधवी, थांब माधवी, 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 थांब माधवी, प्लीज. माधवी थांब. माधवी थांब. माधवी थांब प्लीज. थांब माधवी. माधवी थांब. माधवी, माधवी, माधवी थांब. माधवी प्लीज. माधवी थांब. माधवी, 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 शपथ आहे माझी. एक पाऊल जरी पुढे टाकलंस तरी शपथ आहे माझी. माधवी, माधवी. का शपथ घातलीत मला?